पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, विविध साथीचे आजार येतात आणि या आजारांशी सामना करण्यासाठी आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आपण काहीतरी असे अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत की ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पावसाळ्यामध्ये येणाऱ्या विविध आजारांचा सामना करण्यासाठी आपल्याला ताकद मिळते. हे मल्टीग्रेन लाडू असल्यामुळे विविध प्रकारचे धान्य तसेच विविध प्रकारच्या बिया वापरून हे आपण लाडू तयार केले असल्यामुळे ते आरोग्याच्या दृष्टीने खूपच शक्तिवर्धक आहेत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम एका कढईमध्ये साधारण अर्धी वाटी इतकी आपण चण्याची डाळ घेणार आहोत. चण्याच्या डाळीमध्ये बरीचशी ताकद असते आणि चण्याची डाळ अशी छान खमंग भाजून घेतली की लाडू सुद्धा खमंग होतात. त्यानंतर अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि या तिन्ही डाळी मी स्वच्छ ओलसर सुती कापडाने पुसून घेतलेल्या आहेत. म्हणजे यावर जर काही जंतुनाशक लागले असतील तर ते निघून जातात आणि हे या सगळ्या डाळी आपल्याला चांगल्या खमंग अशा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. हलकासा रंग बदलतो आणि खमंग सुवास दरवळायला लागतो इथपर्यंत या डाळी भाजायच्या आणि मग एखाद्या ताटामध्ये थंड होण्यासाठी त्या अशा काढून ठेवायच्या आहेत. लगेच आता त्याच कढईमध्ये इथे मी अर्धी वाटी गहू घेतलेले आहेत आणि गहू सुद्धा आपल्याला मस्त असे तांबूस रंग येईपर्यंत सतत हलवत हलवत भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्ही गव्हाऐवजी गव्हाचं पीठ वापरलं ना तरीही चालेल, पण असे छान गहू खरपूस भाजून घेतल्यामुळे लाडूला छान खमंगपणा येतो. रंग बदलेपर्यंत आणि बघा हे असे काहीसे फुटल्यासारखे दिसतात किंवा असे त्याच्या लाह्या होतील असं तडतड उडेपर्यंत सगळे गहू मी मस्त भाजून घेतले. आता आपल्याला बिया घालायच्या आहेत. तर इथे मी पाव वाटी लाल भोपळ्याच्या बिया, पाव वाटी सूर्यफुलाच्या बिया आणि पाव वाटी टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रुट्स लहान मुलं अशी तरी खातातच, पण या बिया तसं पाहायला गेलं तर आपल्या रोजच्या आहारात नसतात आणि या बियांचा रोजच्या आहारात वापर खूप फायदेशीर आहे. कारण या बिया म्हणजे सुपर फूड आहेत. यामध्ये जीवनसत्व, प्रथिने, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणात असतं. तसेच या बिया रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतात. केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा या बियांचं अतिशय योगदान आहे. त्यामुळे या बिया आहारात असणं हे खूपच गरजेचं आहे. बिया चांगल्या अशा खरपूस भाजून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा काढून ठेवल्या आणि मग त्यानंतर इथे मी एक वाटी सुकं खोबरं छान असं किसून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत लहान आचेवर मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि मग असा रंग बदलला की ते सुद्धा आपल्याला थंड होण्यासाठी काढून ठेवायचं आहे. आता साधारण 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप घेतलं आणि हे तूप गरम झालं की मग यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतका डिंक घालायचा आहे. डिंक हे हाडांना मजबूती आणतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. तसेच कंबरदुखी, सांधेदुखी यावर रामबाण उपाय म्हणजे हे डिंक. बाळंतिणीच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी सुद्धा बाळंतीण बाईला डिंकाचे लाडू हे आवर्जून दिले जातात आणि आपण सुद्धा आहारामध्ये रोजच्या काही डिंक खात नाही, त्यामुळे लाडूमध्ये बराचसा डिंक घालायचा. डिंक सुद्धा मी चांगला असा मस्त तुपावर परतून घेतला. त्यानंतर आता हे सगळी जी धान्य आहेत ती आता थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये याचं अगदी बारीक रव्यासारखं मिश्रण करून घ्यायचं आहे. आपला जो 0 नंबरचा रवा असतो ना त्यापेक्षा सुद्धा बघा बारीक असं हे मिश्रण मी तयार केलेलं आहे. अगदी किंचित हाताला असं दरदरीत लागत आहे. आता गॅस अजूनही मी चालू केलेला नाहीये. यामध्ये साधारण 2 टेबलस्पून इतकं मी साजूक तूप घातलं आणि अर्धी वाटी इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे नाचणी उपलब्ध असेल तर तुम्ही जसे आपण गहू आणि इतर डाळी भाजून घेतल्या त्या पद्धतीने नाचणी सुद्धा भाजून घेऊ शकता, पण माझ्याकडे नाचणी उपलब्ध नव्हती म्हणून मी नाचणीचं पीठ इथे आता वापरलेलं आहे. आता हे चांगलं लहान आचेवर आपल्याला खमंग व खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. डाळी आणि गहू आपण आधीच भाजलं असल्यामुळे फारसा आता वेळ लागणार नाहीये. लागेल तसं आपण थोडं थोडं तूप घालणार आहोत. साधारण 3 टेबलस्पून तूप आतापर्यंत आपण वापरलेलं आहे. गॅस अगदीच लहान ठेवायचा. हळूहळू जसं हे पीठ भाजायला लागतं तसं याला तूप सुटायला लागतं. आता मी आणखीन 1 टेबलस्पून तूप घेतलं, म्हणजे साधारण एकंदर 4 टेबलस्पून तूप आपण इथे वापरलेलं आहे. आणि आता हे असं सतत हलवत हलवत आपल्याला मंद आचेवर चांगलं भाजून घ्यायचं आहे. आपण बेसन लाडूला कसं हे मिश्रण चांगलं असं सैलसर होईपर्यंत आणि तूप सुटेपर्यंत भाजून घेतो, तशाच पद्धतीने हे आपल्याला चांगलं असं खमंग भाजून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू छान असे खमंग होतील. आणखीन मला अगदी पाव चमचा तूप घालावं असं वाटतंय म्हणून मी आणखीन इथे
थोडंसं तूप वाढवलेलं आहे. बरोबर 4-4.5 चमचे तूप इथे लागलेलं आहे आणि सुरुवातीला आपण डिंक तळण्यासाठी 1 टेबलस्पून तूप वापरलं होतं. इतकं तूप पुरेसं होतं, पण अगदी 1-2 टेबलस्पून मागे पुढे प्रमाण होऊ शकतं. आता आहे बघा, असं छान तूप सुटायला लागलेलं आहे. मिश्रण असं काहीसं सैलसर झालेलं आहे. आता लगेच आहे ना गॅस बंद करायचा आहे आणि 1-2 मिनिटं थांबवून मग त्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. अगदी गरम गरम असताना गूळ घालायचा नाही, नाहीतर मिश्रण कोरडं होण्याची शक्यता असते. आपल्या सगळ्या डाळी बघा साधारण मिळून 2.5 वाट्या इतकं आपलं सगळं मिश्रण झालं होतं. त्यासाठी मी 2 वाट्या इतका बारीक चिरलेला गूळ इथे वापरलेला आहे. कढई गरम आहे, मिश्रणही गरम आहे, त्यामुळे गूळ यामध्ये घातल्यानंतर हे सतत असं हलवलं की गूळ आणि ही आपण भाजून घेतलेली ही सगळी पिठं अगदी एकजीव होतात. हे असं छान भाजलं की आपल्याला गुळाचे अजिबात खडे राहत नाही किंवा मिक्सरला हे मिश्रण काढायला लागत नाही किंवा पाक करण्याची सुद्धा गरज लागत नाही. आता हे तयार झालेलं मिश्रण लगेच आपण एखाद्या ताटामध्ये असं काढून ठेवायचं आहे. बरोबरीने हे जे सुकं खोबरं आहे हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये घालून याची सुद्धा अगदी बारीक पूड अशी तयार करून घेणार आहोत. त्यानंतर इथे जे डिंक आहे हे सुद्धा आपल्याला असंच चांगलं मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. डिंकाचा भरपूर वापर केल्यामुळे लाडू खाताना खूप छान लागतात. आणि या ज्या बिया आहेत या फक्त मी पल्स मोडवर अशा दरदरीत फिरवून घेणार आहेत. अगदी याचं पीठ असं करणार नाहीये. आता हे सगळे जिन्नस मिसळून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला छोट्या चमच्याने 1 चमचा इतकी वेलची आणि जायफळाची पूड घालायची आणि हे सगळं मिश्रण असं चांगलं कालवून घ्यायचं आहे. हे सगळं असं एकत्रित करायचं. आपण गूळ आधीच घातला असल्यामुळे आता गुळाचे काही खडे यामध्ये राहत नाही. सगळं मिश्रण असं छान तयार झालेलं आहे आणि सहज हाताने बघा असा मुटका तयार केला तर लाडू वळता येतोय. पण जर असं इतकं मौसूद मिश्रण झालं नसेल तर मग मात्र तुम्ही आणखीन 1/2 टेबलस्पून तूप चांगलं गरम करून यामध्ये घालू शकता. आणि मिश्रण कोमट असतानाच लगेच लाडू वळायला घ्यायचे, म्हणजे बराबर लाडू वळून होतात. फार असा वेळ दवडायचा नाही. लगेच आपण हे लाडू असे वळून घ्यायचे आहेत आणि अगदी एका हाताने लाडू वळतात इतके छान हे लाडू तयार होतात. फक्त तूप जर तुम्हाला अगदी फार मिश्रण कोरडं वाटत असेल तरच तुम्हाला हे थोडंसं तूप घालावं लागेल किंवा मग हे मिश्रण एकदा मिक्सर मधून फिरवून घेतलं ना तरी सुद्धा याला तूप सुटतं आणि छान असे अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत सुद्धा सगळे लाडू आपले सहज वळून होतात. आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये बरोबर 20 लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि हे लाडू रोज एक खाल्ला ना तर अगदी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि केसांपासून नखांपर्यंत आपल्या शरीराचे आरोग्य सुधारते. तुम्हाला ही आजची लाडूची पद्धत कशी वाटली? यापूर्वी तुम्ही कधी असे हे मल्टीग्रेन लाडू खाल्ले आहेत का किंवा पाहिले आहेत का हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.